नमस्कार. मी डॉक्टर राहुल नांगरे. मी एक BHMS पासआउट ग्रॅज्युएट पासआउट आहे. तर प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं, की आपण आयुष्यात डॉक्टर झाल्यानंतर काही ना काहीतरी करावं. मग अशा वेळी घरचं कोणतंही बॅकग्राऊंड नसताना आपण एक आपल्या घरातलं एक डॉक्टर असताना आपण बाहेर पडल्यानंतर मग नवीन उमेद, नवीन जिद्द सगळे असतात. अशा काळी दिशाहीन असताना मी बऱ्याचशाच हॉस्पिटलला काम केलं. मग त्या हॉस्पिटलला गेल्यानंतर सारखं-सारखं एक मनाला जाणवायला लागलं, की अरे इथं हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर आहे, मला काहीच करता येत नाही आणि मग मला फक्त फाईल वर्क्सच करायचे आहेत आणि मग मला इंडिव्हिज्युअल काय शिकायचंय, काही शिकता येईना. मग जे प्रोटोकॉल्स आहेत ते प्रोटोकॉल पाळत जाणं, एवढंच फक्त करत होतो. अशातच माझ्या आयुष्यात एक मिरॅकलच म्हणेन मी, की त्या मिरॅकलमध्ये मला डॉक्टर विराज सूर्यवंशी सरांची मेंटरशिप मिळाली, की आता क्लास लॉन्च होईल, मे बी आता या आठवड्या किंवा 2 आठवड्यामध्ये लॉन्च होईल. तर त्या क्लास संदर्भात सांगायचं तर त्यावेळेस ऑफलाईन होतं आणि त्यावेळेस मला सरांची पर्सनल मेंटरशिप मिळाली आणि मी त्यांच्या मेंटरशिप खाली आता जवळपास 1.5 वर्ष झालं. एक माणूस म्हणून कसं समाजात उभं राहायचंय हे शिकवलं. महत्वाची गोष्ट की पहिल्यापासून फक्त फाईल वर्क लिहित होतो, त्यामुळे कधी पेशंटशी काही संबंधच आला नाही. कोणत्याही पेशंटला इंडिव्हिज्युअल भेटणं नाही किंवा त्याला बघणं नाही, कधी काही नव्हतं. कारण की पहिला प्रोटोकॉल असा होता की सिनियर कन्सल्टंट जे सांगतील ते तुम्ही चेक करा आणि मग तुम्ही त्याच्यावर ते देतील ते फॉलो करा. पण जसं मी विराज सरांशी कॉन्टॅक्टमध्ये आलो, त्यांच्या मेंटरशिप खाली मी शिकायला लागलो, तर तसं मला सरांनी माझ्या एकदम म्हणजे एक आई एक लहान मुलाला जसं शिकवते, लहान बाळाला की बाबा तुला चालायचंय, तुला पडायचंय, तुला कुठं पडल्यानंतर कुठं उठायचंय, तसं मला प्रत्येक गोष्टीत म्हणजे जसं सांगायचं झालं तर एक आयएम इंजेक्शन देण्यापासून की ते कुठल्या रिजनमध्ये दिलं पाहिजे, मग ते देताना काय होऊ शकतंय, काय नाही, तुला काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आज म्हणजे मी जसा पहिल्या दिवशी होतो आणि आज याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. मला पहिला दिवस आठवला तरी मला आता असं वाटतं की यार मी त्यावेळेस काहीच नव्हतो. त्यांनी मला एवढं चांगलं केलं की मी आज स्वतः इंडिव्हिज्युअल स्वतः मी ओपीडी बघतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी ICU बघू शकतो. थोडंफार प्रमाणात मॅनेजमेंट इकडं तिकडं किंवा मायनर ओटीज वगैरे असतील तर त्या सगळ्या करू शकतो. बिकॉज की सरांची जी मेंटरशिप आहे त्याच्या खाली मला ह्या गोष्टी शिकायला आल्या. ज्यावेळेस मला आठवतं माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो की मी ज्यावेळेस नवीन आलो आणि कधी कॉलेजला असताना कधी ओटीचा कधी एक्सपिरियन्सच नाहीये आणि माझ्या आयुष्यात पहिली आर्थोची ओटी होती आणि सरांच्याकडे मी मेंटरशिपला आल्यानंतर मला सरांनी पहिल्याच वेळी म्हणले की सर्जनशी बोलून सांगितलं की सर नवीन आहेत, त्यांना तुम्ही थोडंसं ब्रीफ करा. तर सरांनी मला स्वतः वॉश करून मला त्या ओटीला उभं केलं आणि तो म्हणजे आज जरी तुम्ही माझी प्रोफाईल चेक केली तर माझ्या फेसबुकच्या प्रोफाईलला तो फोटो आहे की तो माझ्या आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे की मी ओटीला वॉश झालो होतो आणि मी ती ओटी असिस्ट केली होती. त्यानंतर एक कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला. सर सांगतील किंवा तुम्हाला पुढे कळत जाईल काय मिळणार आहे. तर ह्याच सगळ्या गोष्टीत की जो मी अनुभव घेतलाय आज म्हणजे बरं वाटतं की आज आपण डॉक्टर आहे की आपल्यासाठी कोणतरी येतं, कोणतरी वाट बघतं किंवा ते सर पाहिजेत मला. हे ऐकण्यासाठी जे कान तरसत होते ते हे स्वप्न पूर्ण झाले. तर आता तुमच्या सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं नशीब चांगलं आहे. सगळ्यांचं एक नशीब चांगलं आहे की माझ्यासाठी ऑफलाईन होता, आता तुमच्या सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी आता ऑनलाईन होतोय. दुसरी महत्वाची गोष्ट आता बहुतेक मे बी फॉरेनचे पण 2-3 स्टुडंट सरांना जॉईन झालेले आहेत. तर ते जॉईन झालेत, मग त्यांना सुद्धा त्याचा खूप छान फायदा होईल आणि म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक जो नवीन पासआउट होणार आहे, ज्याला कोणतेही मेडिकल बॅकग्राऊंड नाहीये, ज्या मुलांना मेडिकल बॅकग्राऊंड नाही ते मुलांना दिशाहीन असतात. जसं मी दिशाहीन होतो तसं तेही दिशाहीन असतात. तर त्यांनी माझं असं मत राहील की तुम्ही सगळ्यांनी तो जॉईन करावा आणि तो जॉईन करून तुमच्यात होणारे बदल हे स्वतः सेल्फ अनालाइज करून तुम्हाला ते जाणव. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर सरांशी जर तुमचं वैयक्तिक वन अँड वन जर झालं तर ते सोन्याहून खूप खूप पिवळं होईल. कारण की सरांच्या मेंटरशिपमध्ये अशा काही बऱ्याचशाच गोष्टी आहेत की ज्या आपण पुस्तकी वाचतो पण आपल्याला रिअलिटी फॅक्टमध्ये आपल्याला ऑन टेबल वेगळं दिसत असतं. तर ते कसं डायग्नोज करायचंय, काय करायचं हे सरांकडनं तुम्हाला खूप छान शिकायला मिळेल. तर माझी सगळ्यांना एकच विनंती राहील की तुम्ही